क्षमा मागतो, थोडा उशीर झाला कार्यक्रम आहे. त्यामुळे सत्कार वगैरे कृषी अधिकाऱ्यांचे बाकी शास्त्रांच्या नंतर घेऊयात. आजचा हा जो कार्यक्रम आहे खूप दिवसांपासून चाललेलं की शेतांवरतीच आता आपण कार्यक्रम घ्यायचे, आणि ज्यावेळेस आपण आता हा कार्यक्रम घेतोय तर मला असं खूप वाटतं की शेतकऱ्यांनी त्याचा 100% लाभ घ्यावा. आता तुम्ही बातम्यांमध्ये ऐकताय सगळीकडे काय परिस्थिती आहे, कशी आहे, देशाची हालत काय झाली आता, आणि ह्याचा पाया हे जे काय झालंय देशामध्ये हे शेतकऱ्याला दुर्लक्ष केल्यामुळे झालं. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे, ज्या देशाचा शेतकरी सक्षम असतो तो देश सक्षम असतो. आज आपल्यावरती ही परिस्थिती आली की आपल्या देशाकडे उद्या किती पुरवठा आहे इंधनाचा ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आपल्या देशामध्ये उद्या काय परिस्थिती होऊ शकते, लॉकडाऊनची परिस्थिती होऊ शकते का, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल. मी आता गाडीत येताच माझे मित्र आहेत ते आणि आमच्या बरोबर आता मानदेशी बरोबर नवीन काम करतात, तर त्या लोकांशी मी चर्चा करत होतो. मी आता 2 आठवड्यामध्ये 1 महिन्याभर पूर्वी मी अमेरिकेला होतो आणि तिथे 2 आठवडे मी शास्त्रज्ञांना भेटत होतो अमेरिकेतल्या. तिथे 2 आठवडे मी तिथल्या विद्यापीठांना भेट देत होतो, आणि त्या भेटीमागे हे कारण होतं की जगाचा इतिहास काय आहे, जगाचा रिसर्च काय सांगतोय इतिहासाचा. इतिहास म्हणजे शेतीच्या ह्याच्यामधला इतिहास. ते अभ्यास करून मी विचार करत होतो की अशी काय परिस्थिती केली त्या देशांनी, त्या देशातल्या शेतकऱ्याकडं आज सरासरी 6000 एकर जमीन एका शेतकऱ्याची. त्या अमेरिकेच्या शेतकऱ्यांची परिस्थिती. त्यांचं उत्पादन वेगळं आहे, त्यांच्यावर मोठमोठ्या मशिनरी आहे, त्यांच्यावर फक्त 8 लोक काम करतात एवढ्या मोठ्या परिसरामध्ये. कशा पद्धतीने त्यांनी तंत्रज्ञान आणलं, आणि आज आपल्याकडं 1 एकर मध्ये जरी लोकांना काम करायचं म्हणलं तर आपल्याला 10 लोक काम करायला लागतात. हे काय असं आपण कुठं गणित चुकले आपलं. हा देश तयार करण्यापासून गेले 20-25 वर्षाच्या शेतीच्या क्रांतीमध्ये आपण काय कमी झालं आपलं की आपण शेतीच्या क्रांतीमध्ये काम नाही करू शकतो. तर तिथल्या शास्त्रज्ञांची चर्चा करताना तिथेही काय अशा मोठ्या लॅब्स नाहीत. मला उलट वाटलं की मानदेशीने जी लॅब सुरू केली ती त्यांच्या अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये ही तशी लॅब नाही. पण जी आपली प्रोसिजर आहे आपल्या सॉइल टेस्टिंगची, माती परीक्षेची, पाणी परीक्षेची, पाणढिक परीक्षेची, ही आपण कॉर्नेल नावाची विद्यापीठ आहे त्यांच्याकडून आता आपण ते मॅच करतोय आपली टेस्टिंगची प्रोसिजर आणि त्यांची टेस्टिंगची प्रोसिजर. तिथल्या डॉक्टर हॅरोल्डनी एक पेपर लिहिलाय, म्हणजे एक अभ्यासाचा एक संच तयार केलाय, आणि मी सर्व शास्त्रज्ञ तेही पाठवेल. ते सरळ सरळ लिहितात की मातीमध्ये जर आयर्न कमी असेल तर देशाच्या जडणघडणीमध्ये 5% कमी आपली डेव्हलपमेंट होती. म्हणजे त्यांचं सांगण्याचा अर्थ काय आहे की जर शेतीमध्ये जर तुमचं मातीमध्ये आयर्न जर बरोबर असेल तर तुमच्या धान्यामध्ये तो आयर्न येणार आहे. तुमच्या धान्यामध्ये जर तो आयर्न आला तर तुमच्या मुलांच्या खाण्यामध्ये तो आयर्न येणार आहे. आता झिंकचं पण त्यांनी तसंच सांगितलंय की झिंक हे भारतामध्ये सरासरी तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला झिंक कमीच असणार आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं नसेल, पण काही म्हटलं तरी 100 शेतकऱ्यांमध्ये 80 शेतकऱ्यांचा झिंक हा अपेक्षित प्रमाणापेक्षा कमी आहे. आणि जर झिंक वरती जर आपण काम नाही केलं तर आपल्या मुलांची उंची आणि वजन हे तयार होऊ शकत नाही. भारतीय मुली जे अमेरिकेत त्यांनी जन्म घेतला त्यांची उंची 5.11 आहे. 5 फूट आणि 11 इंच. बघा का, भारतीय आई वडिलांची मुलं जे आता भारतामध्ये त्यांचा जन्म झालाय त्यांच्यावरती अभ्यास केला गेला ह्या प्रोजेक्टवरती डॉक्टर हॅरोल्डने. तर लक्षात आलं की उंची जी आहे मुलांची, भारतीय वंशाच्या मुलांची उंची 5.11 सरासरी, आणि त्याच आई वडिलांची किंवा त्यांच्या आई वडिलांच्या बंधूंची जी भारतामध्ये राहतात त्यांची सरासरी उंची 5.6 आहे. हे कशामुळे झालंय तर फक्त आपलं राहणीमान, आपण काय खातो याच्यावर नाही, तर तुमच्या शेतकऱ्याने तुमच्या जमिनीचा त्याचा वापर कसा केलाय आणि त्या जमिनीमध्ये काय काय ह्याच्यावरती. ही खूप स्लो प्रोसेस आहे. म्हणजे उद्या जमिनीमध्ये जर तुम्हाला चांगलं काय घडवायचं असेल, समजा ऑर्गॅनिक कार्बन, सरासरी किती आहे तुमच्या मातीमधला ऑर्गॅनिक कार्बन आता 0.4 ते 0.8च्या दरम्यान तुमचा सगळ्यांचा ऑर्गॅनिक कार्बन आहे का? 0.4 ते 0.8च्या दरम्यान तर असेलच, ह्याच्यावरती नाही. पण जर तुम्हाला तो पुढच्या 5 वर्षापासून पुढच्या 10 वर्ष जर त्याच्यावरती जर काम केलं तर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन हा 3 वरती जाऊ शकतो.
आणि जर तुमचं ऑर्गॅनिक कार्बन 3 वरती जाऊ शकतो तर तुम्ही मातीमध्ये तुमच्या काही चांगल्या पद्धतीने कसंही उगवू शकतो. अमेरिकन शास्त्रज्ञांचा असा समज आहे की तुमची जमीन मोकळी नाही दिसली पाहिजे. तुम्ही जेव्हा बेड बांधता डाळिंबाचा किंवा केळीचा, द्राक्षाचा, तर त्याच्यावरती थोडंसं फार गवत असलं पाहिजे कारण त्याला बायोमास तयार झाला पाहिजे. असे वेगवेगळे अभ्यास बाहेर लागले, अशा वेगवेगळ्या अभ्यासाची माहिती बाहेर लागली आणि आपण आता त्याच्यावरती कसं काम करावं, त्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले जे काय अभ्यास रिसर्च आहे तो तुमच्यापर्यंत कसा पोहोचावा, तुमच्या बांधापर्यंत कसा पोहोचावा याच्यासाठी आपण काम करतो. आपण काय खताची कंपनी नाहीये, आम्ही काय खतं विकत नाही तुम्हाला. आम्ही तुम्ही रिपोर्टमध्ये तुम्हाला हे पण सांगत नाही कुठली खतं वापरा म्हणून. तुम्हाला ग्रेड सांगितले जातील पण खतांच्या कंपनीचं कधीही नाव नाही सांगितलं जाणार. हा का काम आपण करतोय की आपल्याला एक ट्रस्ट बिल्ड करायचा आहे, एक विश्वास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की आम्हाला तुमच्या अर्थकारणावरती काम करायचं. आम्ही जर तुमच्या अर्थकारणावरती म्हणजेच तुमच्या मातीवरती जेव्हा काम करू त्यावेळेस उद्या येणाऱ्या तुमच्या व्यवसायांमध्ये, तुमच्या दररोजच्या तुमच्या जडणघडणीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. येणारा काळ हा वाईट असेल. मी आता तुम्हाला सांगतो, उद्याचा भारत हा सोपा नाहीये. तर तुम्ही स्वतःला तरुण समजता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या देशाची प्रगती व्हावी तर सुरुवात तुमच्या घरापासून झाली पाहिजे, तुमच्यापासून तयार झाली पाहिजे. तुमच्या लोकांमध्ये विचार करायला पाहिजे उद्यापासून मी जे काय काम करेन. आता हे सोडा की तुम्ही सोनं खरीदणार का नाही करणार हा मला वाटतं की प्रत्येकाचा वैयक्तिक विषय येतो. पण मला असं वाटतं जर तुम्हाला उद्या खरोखर जर काम करायचं असेल तर मला वाटतं तुमच्या शेतापासून ती सुरुवात झाली पाहिजे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपल्या शेतीमध्ये एका बेडवरती, एका झाडाच्या आजूबाजू किती माती निघेलो. तुम्ही डाळिंब लावता, तुम्ही बेड लावता बरोबर, तर तुमच्या बेडच्या आजूबाजू किती किलो माती असेल? 50-60 किलो. आपण 70 किलो पकडूया, जास्तीत जास्त 70 किलो असू शकतो. त्या एका झाडाच्या आजूबाजू म्हणजे 35 किलो, ह्याचं 35 किलो, ह्याचं 35 किलो बरोबर, दोन्हीचं पकडून 70 किलो आपण पकडू. त्या 35 किलोच्या मातीमध्ये आपण किती माल काढतो एका झाडावरती? म्हणजे त्या मातीला काय गरजेचं आहे हे न पाहता आपण तेवढा माल काढायला लागतो. 12 महिने नाही झाले तर शेतकरी मग चला आता डाळिंबाला बाग पकडायचे, आपल्याला पैसे तयार करायचे. कारण पुढच्या शेतकऱ्यांना 25 लाख काढलेत, आवताडे साहेबांनी 30-40 लाख रुपये घेतले, माझे पण तेवढे निघायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण जर विचार करत राहिलो तर शेतीमधून काहीच राहणार नाही. 6 सेंटीमीटर किती ऑर्गॅनिक कार्बन? 6 ते 8 सेंटीमीटर मध्ये तुमचा ऑर्गॅनिक कार्बन आहे जो तुमच्या झाडांना खाद्य पुरवतोय. फक्त 6 सेंटीमीटर मध्ये, त्याच्या खाली तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन मिळत नाही. जर अशा परिस्थितीत जर आपली माती 50 किलो असेल आणि त्या 50 किलो मध्ये आपण 50 किलोचा माल काढू, हा उपाय नाही. शांत पद्धतीने विज्ञानाच्या आधारावरती, तंत्रज्ञानाच्या आधारावरती आपण आपली शेती तयार केली पाहिजे. जर आपण पुढे चुकीचं करत असतो तर हे सगळे शास्त्रज्ञ तुम्हाला मदत करायला येतात. मी सतत म्हणतो की NRCP सारखी जर आपल्याला एक पंढरी आपल्याला इथं लागलेली आहे की आपण चांगलं त्या कार्यक्रमाला येत आहे, शास्त्रज्ञ तुमच्यापर्यंत पोहोचताय, तुम्ही त्यांना फोटो पाठवू शकता, तुम्ही माहिती घेऊ शकता त्यांच्याकडून, नवीन काय आपण काय करू शकतो हे माहिती घेऊन आपण काम करू शकता. म्हणून येणारा काळ हा विचारपूर्वक आपण डिसिजन घेतले पाहिजे. आपले जे काही निर्णय आहेत ते खूप विचारपूर्वक आपण घेतले पाहिजे, कारण की ही परिस्थिती चांगली नाहीये. जर तुम्हाला कोण म्हणत असेल की पेट्रोलचा तुम्ही बचाव केला पाहिजे, पेट्रोल नीट वापरलं पाहिजे, डिझेल वापरलं पाहिजे, सांगायला खूप सोपं आहे पण करायला ते अवघड आहे ना. उद्या जर पेट्रोल आणि डिझेल वर्क फ्रॉम होम जर शेतकऱ्याने जर केलं तर शेताची राखरांगोळी होणार आहे उद्या. आणि जसं डॉक्टर हॅरोल्ड जे अमेरिकेचे म्हणतात की जर आयर्न वरती जर काम नाही केलं आणि झिंक वरती जर नाही काम केलं तर 5% तुमचा GDP करू शकतो. फक्त आयर्नवरती, म्हणजे सगळी शेतकऱ्याच्या आधारावरती ही व्यवस्था तयार झालेली आहे. आणि जर आपण त्या व्यवस्थेवरती जर नीट नाही काम करणार, आपल्या बांधावरती आपण काय तयार करतोय, आपल्या शेतावरती आपण काय तयार करतोय ह्याच्यावरती जर आपण नाही काम केलं तर मला नाही वाटत कुठल्याही प्रकारची ह्या देशामध्ये क्रांती घडेल. आजपर्यंत तुमच्या 25-30 पर्यंत क्रांती नाही घडली तर उद्या कशी क्रांती घडणार आहे? कालपर्यंत आपण महासत्ता म्हणायचा विचार करत होतो, उद्या आपण लॉकडाऊनच्या परिस्थितीवरती आलोय. देशानं काय केलं पाहिजे, समाजानं काय केलं पाहिजे ह्याच्यापेक्षा आपण शेतकऱ्यांनी स्वतः काय केलं पाहिजे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्ही 2 एकरचे शेतकरी असाल तर 5 गुंठे हे तुमच्या घरच्यासाठी ठेवलं पाहिजे.
त्याच्यावर तुम्ही चवळी लावा, प्रोटीन युक्त म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन निघणार, डाळी लावा, वेगवेगळे सोयाबीन लावा, पण घरच्या पुरतं लावायचं. मार्केटला विकायचं म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीचं करू नका. परत मला वाटते राजू शेट्टीने हे पण सांगितलं की आपण स्वतःसाठी तरी शेती करू शकतो का? 5 गुंठे शेती तयार करू शकतो आपल्यासाठी, घरच्यासाठी. आता आंबे, मला नाही वाटत कुठला शेतकरी आंबे बाहेरून विकत घेत असेल. तुमच्या घरी सगळ्यांच्या प्रत्येकाने आंबे झाडं तर असतीलच. तर आंबा जर आपण स्वतःचा आपण उगवू शकतो, पिकवू शकतो, तर मला वाटतं की चवळी आहेत, डाळी आहेत, मटकी आहेत, ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि त्याची माती परीक्षण करत राहावा. आणि झिंक आणि आयर्न असे 2 प्रकारचे घटक आहेत, त्याच्यावरती आपल्याला नक्कीच काम केलं पाहिजे. मी काय जास्त वेळ नाही घेणार, पण परत मी सांगतो की आपल्याला शेतकऱ्यांची चळवळ उभा करायची. उद्या NRCPच्या बरोबर आपण काम करून ट्रायकोग्रामा कार्ड आपण तयार करतोय. जे तुमची फळ पकडणारी आळी असेल, खोड पकडणारी आळी असेल, त्याला तुम्ही फवारण्या करता, केमिकल्स लागता, ते तुमचा खर्च कमी करण्यासाठी रेसिड्यू फ्री शेती करायची असेल, आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीची शेती जर करायची असेल, तर आपल्याला तशी शेती करण्यासाठी त्या पद्धतीचे किटाणू लागतात. ते किटाणू आपल्या आता बागेत राहिलेले नाहीये. ते फळ पकडणारी आळीच्या अंड्यांमध्ये जाऊन अंडी घालतात. ते परत आपल्याला ते जीव तयार करायला लागते. त्यासाठी आपण ती लागवड 15 वर्षाला आपण त्याचं उद्घाटन करतोय. ते तुमच्या बांधापर्यंत ती कार्ड घेऊन येते. हे का करतोय आपण? तर आपल्याला केमिकलचा वापर आपल्याला कमी करायचा. फक्त ते म्हणजे जगाचं कार्बन वाढत चाललंय, जगाचं वातावरण बदलावरती जगाला काम करायचं म्हणून नाही. पण आपण ज्यावेळेस ते आपलं डाळिंब आपल्या पोरांना, द्राक्ष शेतकरी कोण आल काही तो कोणी होता, स्वतः कधी द्राक्ष खात होता का? नाही, कधी नाही खाल्ली. दुसऱ्यांना खायला घालतो तुम्ही. डाळिंबात पण तेच येणार आहे. ह्या ज्या कंपन्या जो तुम्हाला ते विकतायत, तुम्हाला खतं, ह्या ज्या कंपन्या तुम्हाला फवारण्या विकतायत, त्यांची टेस्टिंग कुठे होते, हा तुम्ही प्रश्न विचारलाच पाहिजे. का बरं जगाच्या पातळीवरती भारताचा कुठलाही आंब्याचा, द्राक्षाचा, डाळिंबाचा माल आला की लगेच विचारतात की रेसिड्यू फ्री मध्ये बसते का जरा, अमेरिकेला पाठवायचं, युरोपला पाठवायचं, का विचारतात इथं? हा काय शेतकरी चुकीचं करतोय म्हणून नाही ना. द्या ना तुम्ही शेतकऱ्याला चांगली, जर फवारण्या जर तुम्ही चांगले ग्रेड जर दिले तर शेतकरी बरोबर ते फवारण्या करेल. कशा फवारायच्या, किती वाजता फवारायच्या, कुठल्या तापमानात फवारायच्या, याची माहिती कोण देणार? का आपलं खतं तयार झाली, मोठमोठ्या कंपन्या येथून करतात. 2.5 लाख कोटी रुपये भारतीय सरकारने सबसिडी दिलेत ह्या केमिकलच्या कंपन्यांना, जेवढा अख्ख्या शेतकऱ्याचं बजेट पण नाही तेवढं. 1.5 लाख कोटी रुपये बजेट शेतकऱ्यांचं आणि 2.5 लाख कोटी रुपये बजेट कशाचं? तर केमिकल कंपन्यांच्या सबसिडीचं बजेट आहे. या कंपन्या कोणासाठी तयार होतात? शेतकऱ्यांसाठी तयार होतात का त्या फक्त कंपन्यांसाठीच हा बजेट तयार केला जातोय? 47% लोकसंख्या शेतकऱ्यांची. बजेटमध्ये किती टक्के शेतकऱ्याला? 3%. 47% शेतकऱ्यांनी 3% पैसा वापर करायचा आणि 60% लोकांना काम द्यायची. कसं शक्य होईल? आज जर आपण त्या आकड्यांवरती नाही काम केलं आणि वाचन केलं पाहिजे. ॲग्रोवन पेपर सगळ्यांकडे येतो, ते वाचा, माहिती बघा जगाचं काय होतं. मला सर सगळ्या सायंटिस्टला मला सांगायची इच्छा आहे की मानदेशी पुढच्या 1 वर्षामध्ये स्वतःचा एक अग्रलेख आम्ही तयार करतोय. त्याच्यामध्ये NRCP असेल, बाकीचे संस्थापन असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक शास्त्रज्ञाचा विषय धरून कसं आपण इंटरव्ह्यू घेतले पाहिजे, तुमच्या बांधापर्यंत तो पेपर पोहोचला जाईल याची आम्ही काळजी घेऊ. कारण की आपल्याला स्वतःला आता अभ्यास करायला लागेल, स्वतःला शिकायला लागेल, स्वतःला काम करायला लागेल आणि माहिती घ्यायला लागेल जगाची, की जगाच्या पातळीवरती अभ्यास काय सांगतोय, अमेरिकेची माती काय सांगते, युरोपची माती काय सांगते, ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण तो पेपरही निर्माण करू. त्या मार्गाने आपण जर पुढे गेलो तर आपण चळवळ उभा करू शकतो. एक शास्त्र मार्गी आपण चळवळ उभा करणं गरजेचं आहे. उद्याच्या आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा आताची जी पिढी जगते त्याला आपण नीट कसं जगावं पुढं. कॅन्सरचं प्रमाण पंजाबमध्ये काय वाढलं हे सगळ्यांना माहिती आहे. पाण्यावरती काम नाही केलं गेलं. तुम्ही 10 फूट खाल्लं तर पंजाबमध्ये पाणी निघतं आणि मग खतं टाकल्यानंतर ते पाण्यात परत मिसळले जातात. हे असे, त्याला आपण रिजनरेटिव्ह ऍग्रिकल्चर म्हणतो, त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. येणारा काळ हा जरा कठीण असेल, पण मला वाटतं की आपण आपल्या पद्धतीनं, कुणाची मदत न पाहता आपण आपल्या पद्धतीने शेतीमध्ये काम केलं पाहिजे. ती जनजागृती आपण तयार केली पाहिजे. ती क्रांती घडवण्याची धमक आपल्यामध्ये आहे. सातारा, सांगली, सोलापूर हे 3 जिल्हे सगळ्यात दुष्काळी म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये धाराशिव पण आहे. त्या जिल्ह्यातही आपण आता काम करायला सुरुवात करणार. देवाणघेवाण शेतकऱ्यांनी झाले पाहिजे. तुम्ही दुसऱ्याच्या बागा जाऊन बघितल्या पाहिजे. नवीन तो शेतकरी काय करतोय, शास्त्रज्ञांची भेट घेतली पाहिजे. सतत आपण अपेक्षा ही नाही करायची ना शास्त्रज्ञ आमच्यावर पोहोचत नाही. आपण त्याच्याकडे 7 शास्त्रज्ञ आहेत.
किती लोकांना त्यांना किती राजस्थानपर्यंत जात आहेत, किती लोकांपर्यंत ते पोहोचणार आहेत. आणि ज्या वेळेस आपल्याकडे त्याचा संपर्क असेल त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. आमच्या माती परीक्षांच्या लोकांना तुम्ही संपर्क करू शकता, माहिती घेऊ शकता. तुम्हाला एखादं वाटतं की नाही ह्या प्रकल्पाला आपल्याला विजिट दिली गेली पाहिजे, तर ती तुम्ही माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तिथपर्यंत गेलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, कार्यक्रमाला गर्दी जमवली पाहिजे, एकत्र बसून आपण काहीतरी निर्णय घेतले पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपण एकत्र काम करून ह्या आपल्या माती टिकवण्यासाठी, आपला शेतकरी टिकवण्यासाठी काम करत राहूया. एवढं बोलून थांबतो आणि आपण चर्चासत्र ऐकूयात. काय प्रश्न असतील तर तुमची नक्की ते प्रश्न विचारत राहा. प्रश्न नाही जर विचारा ना तर मग असं वाटणार की फक्त ही प्रेत आहेत आणि मग प्रेतांवरती राज्य करणं काय कोणाला जमू शकत नाही. ही प्रेत काय ती विचारांना मोठी नसतात, त्यामुळे आपले विचार मोठे असले पाहिजे आणि प्रश्न विचारत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.